तुम्हाला काय वाटतं आता सिरीज नंतर मी थांबायला पाहिजे की कंटेंट क्रिएशन कंटिन्यू ठेवायला पाहिजे? नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू डे ऑफ 45 डेज चॅलेंजच्या 45व्या आणि शेवटच्या दिवशी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज या 45 दिवसांच्या जर्नीचा शेवट आहे, पण एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे. 45 दिवसांपूर्वी मी एक साधी बेरोजगार मुलगी होते. कन्फ्युजन होतं, भीती होती, आपल्याला जमेल का हा प्रश्न रोज डोक्यात यायचा. पण मी एक निर्णय घेतला, दररोज थोडं थोडं शिकायचं, दररोज थोडं पुढे जायचं आणि हार नाही मानायची. या 45 दिवसात मी लिनक्स शिकले, गिटहब वापरलं, डॉकर, CI/CD, जेनकिन्स, गिटहब ॲक्शन्स, एनजीनिक्स, कुबरनेट्स, टेराफॉर्म, एन्सिबल इतकी टूल्स शिकले की कधी-कधी स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. एरर्स आले, पाईपलाईन्स फेल झाली, पॉड्स डाऊन झाले, रिझ्यूम रिजेक्ट झाला, जॉबला रिस्पॉन्स नाही आला, पण प्रत्येक फेलियर मला काहीतरी शिकवून गेला. आज मी कॉन्फिडंट आहे, कारण मला फक्त टूल्स नाहीयेत, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आज मी जॉब रेडी आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी मेंटली स्ट्रॉंग झाले आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की आपण बेरोजगार आहोत, आपल्याला काहीच येत नाही, आपण मागे पडलोय, तर एकच सांगते, स्टार्ट टुडे, स्टार्ट स्मॉल बट डोंट स्टॉप. मी जर करू शकले तर तुम्ही नक्कीच करू शकता. ही जर्नी इथे संपत नाही, ही तर खरी सुरुवात आहे. थँक्यू प्रत्येकाला जे या 45 दिवसात माझ्यासोबत होते. कमेंट्स, लाईक्स, मेसेजेस देत राहिले आणि मला विश्वास दिला. आणि तुम्हाला काय वाटतं, आपली डेव्हऑप्स जर्नी अशीच चालू ठेवायची का मी इथेच थांबलं पाहिजे? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आज इतकंच. बेरोजगार मुलगीपासून डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल पूर्ण झालं आहे. फॉलो करा, कारण अजून जर्नी चालू आहे. बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.